सगळं कसं अगदी व्यवस्थित झालं नाही? अरे बाळा अभिराम, एक काम कर, आज तू लीलाला घरी सोडायला जा. काय? अरे असं काय करतोय? तुमचं लग्न होणार आहे आता. एकमेकांसोबत थोडा वेळ घालवा, बोला एकमेकांसोबत. काय दुर्गा, बरोबर ना? हो बरोबर. आजी नको, म्हणजे मी यांच्याबरोबर गेले तर मग मावशी कशी जाईल ना घरी. ते मी घरी नाही जाणार आहे. एक काम मला आता आठवलं. लीला, तू आणि एजे एकत्र घरी जा. एवढ्या उकड्याचं काम नाही, त्यापेक्षा तिच्याबरोबर गेले असतात नाही का. ते हे महत्वाचं आहे ना काम, टाळता न येण्यासारखं आहे, त्यामुळे जावं लागेल. आजी यांच्या बरोबर गाडीत बसणं म्हणजे जेलमध्ये गप्प बसावं लागतं ना, तसं बसावं लागेल. लीला, ठीक आहे मी तयार आहे जायला, पण आजी मी यांच्या बरोबर नाही जाणार. यांना माझ्या बरोबर यावं लागेल. अगं, तू याच्यासोबत जाणार काय किंवा तो तुझ्या बरोबर येणार काय? हिशोब एकच आहे नाही का? नाही आजी, हिशोब चुकतोय. कसा? मी यांच्या बरोबर गाडीतनं नाही जाणार, यांना माझ्या बरोबर माझ्या स्कूटरवर यावं लागेल. काय अंकल, येता का? रोज रोज ती एसीतली हवा खाण्यापेक्षा कधीतरी मोकळ्या हवेत फिरून बघा, मस्त वाटतं. काय बालिशपण आहे. नॉट पॉसिबल. वाटलंच. बघितलं, नको तर नको, मी येते. बर, सुखी राहा. दोन्ही हाताने नमस्कार करायचा मी शिकवलंय ना. राहू दे. बरं, तुझ्या पायाचं काय? दुखायचा थांबलाय का? आजी मी दिसते ना त्याच्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे, आणि माणूस मनाने आनंदी असला ना की त्याला कुठलंच दुःख जाणवत नाही. म्हणून तर मी मनातून कायम खुश असते. हसरीच आहे माझी लीला. ते घरी मी कधी कधी तिला ओरडते ना, ते पण सगळं हसण्यावरून येते. हसरीच आहे ग माझी लेक. आजी येते. बर, सांभाळून जा. हा, मावशी निघते. नीट जा. ही बडबडी मुलगी म्हणजे उत्साहाचा झराच आहे. ही नक्की माझ्या रामचं आयुष्य आनंदानं भरून टाकेल. लेट्स गो. नाही, चल माझ्याबरोबर. हा चल. कालिंदी, हा, नक्की तुम्हाला सोडायचं नाहीये ना? त्यांचं काम आहे ना, न टाळता येण्यासारखं, म्हणून नाही तर सोडलं असतं आपण. हो बरोबर आहे, टाळता न येण्यासारखं. आजी बाय. बर, निघ. चल. साईबाबा, आतापर्यंत माझ्या मनासारखं होतंय, ह्याच्या पुढे सगळं मनासारखं होऊ दे. होणार, सगळं मनासारखं होणार. माझ्या मनासारखं झालं की नाही, तुमच्याही मनासारखं होणार. लीला कुठे आहे? गेली. कुठे? अहो, आता तुम्हाला यायला उशीर झाला ना, गेली. हा, पण तिने ना तुमच्या नावाने नारळ अर्पण केला. हा हो, लीलाने माझ्या नावाने नारळ अर्पण केला. हो, हा प्रसाद घ्या. प्रसाद घ्या, बसताना नंतर काहीतरी बांधू. पण आता लीला आहे का इथे? नाही. बसता बांधू शकतो का? नाही, नको. मग तुम्ही दर्शन घ्या ना. येतो सासूबाई. हा, या. साईबाबा, कृपा करा, पण काही करून ह्या माणसापासून माझी सुटका करून द्या.
5 नारळ वाहीन. पण वहिनी, आपले सगळे प्लॅन फसतायत. एजे आणि लीलाची जोडी कशी तोडायची आपण? सरू, तुला असं वाटत नाही का की एजे आणि लीलाची जोडी तोडण्यासाठी आपल्याकडे आणखी एक प्याद आहे? प्याद? कोण? एक मुंगळा जो गूळ बघितल्यावर नक्की चिकटायला येणार. अच्छा, म्हणजे आपण त्या लीलाच्या अंगावर मुंगळा सोडायचा ना? पण वहिनी, तो मुंगळा चावतो का हो? सरू, अगं उपमा नावाची गोष्ट कळते का ग तुला? कळते, पण वहिनी मला ना इटालियन पास्ता खूप आवडतो. तुम्ही खाणार? मी पटकन ऑर्डर करते. मी आले. सरू सरू सरू, तुझं काय करू? काय झालं? अगं मी खऱ्या मुंगळ्याची गोष्ट नाही करत आहे, मी मुंगळ्यासारखा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीची गोष्ट करते. ओह, अच्छा अच्छा, ओके ओके. कळलं? नाही कळलं. हरकत नाही, वेळ आली की नक्की कळेल. अंकल, तुम्हाला दिलेली वेळ आता संपत आली आहे. नाही, पण मला खात्री आहे अंकल त्यांचा शब्द नक्की पाळणार. 10, 9, 8, 6, 5, 4, 3, 2, 1. मानलं तुम्हाला. काय टायमिंग आहे. I'm back. तुम्ही मला अचानक बोलवलं? लग्न ठरलं होतं ते आहे ना अजून? ऑफकोर्स येस. बसा ना तुम्ही. चहा घेणार? नाही नाही नाही, नको नको. ते त्यापेक्षा आपण कामाचं बोलूया का? म्हणजे तुम्ही मला इथे बोलवलंय म्हणजे तुमचं काम आहे माझ्याकडे, हे तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय मला. अहो नाही नाही नाही, आम्ही काळजीनेच बोलवलं तुम्हाला. काळजी? कसली काळजी? हे बघा, आम्हाला समजू शकतं. तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न अशा व्यक्तीशी लावावं लागतंय ज्याला 3 सून आहेत. तुम्हाला अपमानास्पद वाटत असणार. नाही तर काय, म्हणजे देवाच्या मनात काय चाललंय आपल्याला कसं काय कळणार ना. आणि माझ्या मुलीच्या नशिबी जर एजंटशी लग्न करून एवढ्या मोठ्या घरी येणं लिहिलंच असेल तर आपण कसं काय बदलणार ते, नाही का? ऍक्च्युली काय आहे ना, आम्ही हे बघा, मी थेट मुद्द्यावरती येते. लीलाचं तुम्हाला या घरात लग्न करणं मान्य आहे कारण एजंटकडे प्रचंड पैसा आहे आणि एवढ्या मोठ्या वयाच्या माणसाशी लग्न लावून द्यायला तुम्ही तयार आहात कारण लीला तुमची सख्खी मुलगी नाही. थोडक्यात काय, रेवतीला चांगल्या घरात सेटल करण्यासाठी तुम्हाला लीलाच्या सासरचा पैसा हवाय. पण पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला लीलाचं एजंटशी लग्न करण्याची काहीच गरज नाही. सरू, इथे? लीला, अगं तू लग्न होऊन एका श्रीमंत घरात जाणार आहेस? पाहुण्यांचं असं स्वागत करतात का? हा काय
अगं छान स्माइल तरी दे, तुझ्या घरी कोणतरी पाहुणा आलाय. मॅनर्स नावाची गोष्ट आहे की नाही? तू मला मॅनर शिकवतोयस? आधी स्वतः थोडी माणुसकी शिक. काम डाऊन लीला, काम डाऊन. एवढं चिडायचं नसतं ग. डोकं बघ केवढं तापलंय ते. काय एवढं चिडलं ना की आपल्या तब्येतीसाठी ते चांगलं नसतं. मग घरातले कुठे आहेत सगळे? एकटीच वाटतं घरी. काही नाही, चहा हवा होता जरा. आणि माझी एक्स गर्लफ्रेंड कुठे आहे? काय खूप दिवस तिला भेटलो नाहीये, खूप मिस करत होतो तिला. अरे हा राईट, घरातले सगळे लग्नाच्या शॉपिंग साठी बाहेर गेले असणार. बरोबर. आता काय बाबा, हे लग्न घर म्हणा, मग अशी गडबड सुरूच असणार. लग्नाची तयारी, खरेदी, सगळे त्यातच बिझी असतील. ए पण लीला, आता तू एजंटशी लग्न करतेस हे ऐकल्यावर सगळे खूप खुश झाले असतील. हा, तुला काय करायचंय? तुझा आमच्याशी काही संबंध नाही. चालता हो. संबंध आहे, माझा संबंध आहे तुझ्याशी, तुझ्या बहिणीशी आणि तुझ्या या स्वार्थीपणाशी. तुझ्यामुळे माझं आणि रेवतीचं ब्रेकअप झालं आणि वरून तू आता एजंटशी लग्न करायला निघालीस. हा, अरे मग मग माझ्यात काय प्रॉब्लेम होता? माझं लग्न झालं एवढंच ना. मग मग तसं बघायला गेलं तर एजंटचंही लग्न झालंय. वरून फक्त लग्न नाही झालंय, 3 सुनांचे सासरे आहेत ते. हे चालतं काय? तू जर एजंटशी लग्न करणार असशील तर मग मी रेवती सोबत का नाही राहायचं? का नाही राहू शकत? एकतर स्वतःची बरोबरी एजंटशी करायची नाही. आणि मला माहितीये की एजंटना लग्न झालेली 3 मुलं आहेत, पण ते ना तुझ्यासारखे विकृत नाही आहेत. दिसतं तसं नसतं. बरोबर बोललीस तू. दिसतं तसं नसतं. भोळेपणाचा आव आणणारा माणूस भोळाच असतो असं नाही. आणि तसंही तू कितीसं ओळखतेस ग एजंटना? एजंट बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुला माहितीच नाहीये. नाही, हे जे काय चीज आहे ना याचा अंदाजही नाहीये तुला. ह्या सगळ्या गोष्टी जर तुला कळल्या ना लीला, तर त्यांच्याशी लग्न करणं तर सोडच, त्यांच्या समोर उभं राहायची हिंमत नसेल तुझी. तुला माहित नाहीये हे जे कसे आहेत ते. कसे आहेत एजे? काय सांगत होता माझ्याबद्दल लीलाला? काही नाही, मी लीलाला सांगत होतो की एजे केवढे चांगले आहेत ते. म्हणजे तुम्ही दिसायला कितीही कठोर किंवा उद्धट जरी असलात तरी मनाने खूप हळवे आहात. बर, अजून अजून हेच की लीला केवढी लकी आणि भाग्यवान मुलगी आहे की तिला तुमच्यासारखा नवरा मिळणार आहे. म्हणून तिला कॉंग्रॅच्युलेट करायला म्हणून इथे आलो मी. मग कर की. कॉंग्रॅच्युलेट कर की. लीला, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू खरंच खूप लकी आहेस. तुझ्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम झाले तर तू माझ्या पोलीस स्टेशनवर कधी येऊ शकतेस. हा, तुझ्या पोलीस स्टेशनवर? आता लीला आणि तिच्या फॅमिलीला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये, कारण की तिच्या पाठीशी आता मी उभा आहे.
हे किती रुपये आहेत? 5 लाख. आणि हा फक्त ऍडव्हान्स आहे. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जितके पैसे लागतील तितके सगळे आम्ही तुमच्या घरी डायरेक्ट पाठवू. पण हे एवढे पैसे तुम्ही मला दिलेत ते एजंटना कळणार नाही? नाही 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 नाही, एजंटना काहीच कळणार नाही. हे पैसे आम्ही आमच्या पॉकेट मनी मधून देतोय. पॉकेट मनी? हो, पॉकेट मनी. आता मला सांगा, आम्ही एजंटच्या कोण? सांगा सांगा. हे सुना सुना. हा, मग सुनांना 15-20 हजार असणार आहे का पॉकेट मनी? जळला 15-20 हजारात तर माझ्या घरचा खर्च निघतो महिन्याचा. स्मॉल अमाऊंट. आणि आमचा ज्युनियर हिटलर आहे ना, टायगर, कुत्रा, आमचा कुत्रा, त्याचा खाण्याचा खर्च आहे ना, तो पण फक्त 50-60 हजार असतो. हो ना वहिनी? नाहीतर काय, सोनं सुद्धा तोळ्यामध्ये नाही, किलो मध्ये मोजणारी माणसं होत आम्ही. म्हणूनच सांगतोय, तुमची मुलगी आमच्या घराच्या योग्यतेची नाहीये. त्यामुळे हे पैसे घ्या आणि लग्नाचा नाद सोडून द्या. या दोघी एजंटच्या सुना आहेत, तरी त्यांना एवढे पैसे आणि एवढं सोनं मिळतं? बाई, मग लीलाचं एजंटशी लग्न झाल्यावर एक बायको म्हणून तिला काय काय मिळेल? बालिके, सांग तुला काय हवंय? पैसे की सोनं? पैसे नको बाळा. नोटबंदी झाली ना तर प्रॉब्लेम होईल. भरपूर सोनं दे, सोनं. तथास्तु. दे, अजून दे, भरपूर दे, भरपूर. लक्ष्मी माते. नाही, माते, माझे पैसे. लक्ष्मी माते, लक्ष्मी माते. हॅलो, एवढ्या हाईटवर काय बघताय? लक्ष्मी तर इथे आहेत. ह्या पण लक्ष्मी आहेत. लीलाचं ह्या घरात लग्न झालं तर हे घर आमच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरणार आहे. पण नेमकं मी अशा 5-5 लाखांच्या पॉकेट मनीच्या मोहात येऊन हे लग्न रद्द केलं तर तो मात्र मूर्खपणा ठरेल. कालिंदी, नाही, भानावर ये. काय झालं? तुम्ही एवढा कसला विचार करताय? हे पैसे तुम्हाला कमी वाटताय का? ठीक आहे, आम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे देऊ. नाही, मला माहितीये मी लीलाची सावत्र आई आहे, पण मी काही इतकी वाईट आई नाहीये की माझ्या स्वप्नांसाठी मी माझ्या लीलाचं आयुष्य उद्ध्वस्त करेन. आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं? आमच्यासाठी आमचा स्वाभिमान जास्त महत्वाचा. पैशापेक्षा नात्याला महत्व देतो. आणि तुम्हाला खरं सांगते, माझ्या लीलाचं लग्न होण्याने आणि ते ह्या घरात होण्याने मला जास्त आनंद होणार. तुम्ही एवढी मोठी रक्कम मला देऊ केलीत, आभारी आहे. येतो मी. विक्रांत, हे सगळं माहीत असूनही तुझी हिम्मत कशी झाली होती याची? परत इथे यायचं नाही, लक्षात ठेव. आउट.
अंकल, त्या दिवशी तुम्ही देवळात माझ्याबरोबर प्रदक्षिणा घातलीत तेव्हा मला असं वाटलं की आता काही तुम्ही या लग्नातनं माघार घेणार नाही. पण बरं झालं आज तुम्ही इथे लग्न कॅन्सल करायला आलात ते.